नमस्कार मित्रांनो, माझ्याकडे बरीच पेशंट येतात आणि माझ्यासमोर बसल्यानंतर त्यांचा एकच प्रश्न असतो की डॉक्टर साहेब, माझं सकलन लवकर होऊन जातं आणि त्यामुळे माझ्या मिसेसचं सॅटिस्फॅक्शन होत नाही आणि ती नाराज होऊन जाते। याच विषयी आज आपण माहिती घेऊया। यावर काय उपचार आहेत त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊया। मी आहे डॉक्टर उमेश, ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून सायंटिफिक माहिती देण्याचा तुम्हाला नेहमी प्रयत्न करीत आलेलो आहे। मित्रांनो, जी मी तुम्हाला समस्या सांगितली, केव्हा ना केव्हा प्रत्येक मनुष्य या समस्यातून जातो म्हणजे जातोच। कारण सगळ्यांना वाटतं की आपलं लैंगिक आयुष्य चांगलं असलं पाहिजे, आपण त्याच्यामध्ये हॅपी असलो पाहिजे आणि आपली पत्नी पण हॅपी असली पाहिजे। ज्याप्रमाणे आपल्याला आनंद मिळतो त्याचप्रमाणे आपल्या पत्नीला पण आनंद मिळाला पाहिजे, आपल्या पार्टनरला पण आनंद मिळाला पाहिजे, ही सर्वांची इच्छा असते। पण नेमकं मित्रांनो काय चुकतं की तुमच्या अपुऱ्या नॉलेजमुळं काय असतं की तुम्हाला कामक्रीडा कशी करावी, तुमच्या पार्टनरला उत्तेजित कसं करावं, तिचा सहभाग कसा करून घ्यावा, तिच्याशी संवाद कसा साधावा, तिच्याची जवळीक कशी करायची आणि तिचा पण इंटरेस्ट कसा आपल्या सेक्शुअल लाईफमध्ये करून घ्यायचा, याच्याबद्दल नॉलेज नसल्यामुळं काय होतं मित्रांनो, अशा जे तुम्ही माझ्यासमोर जे पेशंट असतात म्हणून असे तक्रार करताना दिसून येतात। तर मित्रांनो, यासाठी एक सोपा उपाय तुम्हाला सांगतो, जो आपण नेहमी करू शकतो। काय असतं की पुरुषांना ऑर्गॅझम लवकर येतं आणि स्त्रियांना ऑर्गॅझम येण्यासाठी वेळ लागतो। म्हणून काय करायचं की जेव्हा आपण फोर प्ले केल्यानंतर सगळं आपलं फोर प्ले झालं, जेव्हा आपण काम क्रीडेकडं, आपण प्रणय क्रीडेकडं जेव्हा आपण जातो, तेव्हा मित्रांनो काय करायचं की मी जे तुम्हाला सांगितलेलं आहे, नेहमी सांगतो की क्लायटोरिस ग्रंथी जी असते ही सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आपल्या स्त्रीचा असतो। सगळ्यात उत्तेजित जो पार्ट असेल तो क्लायटोरिस ग्रंथी असते। या क्लायटोरिस ग्रंथीला तुमच्या नखाने नाही, फक्त या बोटाने तुम्ही कमीत कमी एक 5 ते 7 मिनटं थोडं लुब्रिकेंट घेऊन जर तुम्ही याला प्रॉपरली रब केलं, जसं मी करतो आहे बघा, रब जर प्रॉपरली केलं तर डेफिनेटली तिच्या बार्थोलिन ग्लँडमधून एक स्त्राव निर्माण होईल। तिला असं वाटेल की ओलावा निर्माण झाल्यानंतर तिची पण इच्छा होईल, तिला पण ऑर्गॅझम येण्यासाठी तुम्हाला हेल्प करेल। आणि जर हे कुठपर्यंत करायचं आहे, जोपर्यंत तुमचे पार्टनर तुम्हाला सांगत नाही की आता इन्सर्ट करा, तोपर्यंत तुम्ही इन्सर्ट करूच नका। कारण जेव्हा ती तुम्हाला सांगेल की आता इन्सर्ट करा, तेव्हा जर तुम्ही इन्सर्ट केलं तर तुमचं फॉल, तुमचं ऑर्गॅझम आणि तिचं ऑर्गॅझम एकाच वेळेला येईल, हे मी तुम्हाला शाश्वत देतो। तर मित्रांनो, जोपर्यंत तवा गरम होत नाही तोपर्यंत आपण चपाती शेकू शकत नाही। त्याचप्रमाणे एक उदाहरण दिलं, त्याचप्रमाणे प्रॉपर तुम्ही सेक्शुअल स्टिम्युलेशन या पार्टनरला दिल्याशिवाय तुमचं प्रॉपर इरेक्शन येणार नाही, इजॅक्युलेशन होणार नाही आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ऑर्गॅझम मिळणार नाही। आणि कामक्रीडा किती वेळ करता, काय करता, त्याला काही जास्त महत्त्व नसतं। तुम्ही किती सॅटिस्फॅक्टरी सेक्स करता आणि किती सॅटिस्फॅक्टरी सेक्स लाईफ जगता, त्याला खूप महत्त्व कामशास्त्रामध्ये दिलेलं आहे। तर मित्रांनो, तुम्हाला एकच सांगतो की पार्टनरला चांगलं स्टिम्युलेशन दिल्याशिवाय तुम्ही इन्सर्ट करू नका आणि एकाच टायमाला दोघांना ऑर्गॅझम मिळाला पाहिजे, दोघं रिलॅक्स झाले पाहिजे, हा तुमचा उद्देश असायला पाहिजे। आणि असं केल्यास तुमची काम क्रीडा किंवा प्रणय क्रीडा चांगल्या प्रकारे होऊ शकते। जर याच्याबद्दल काही तुम्हाला शंका कुशंका असतील तर डेफिनेटली माझ्या क्लिनिकला व्हिजिट द्या किंवा मला केव्हाही तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये विचारा। आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्याला पण याचं नॉलेज मिळालं पाहिजे। धन्यवाद मित्रांनो।